तर पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये आपण सुरुवातीला बेसिक बघितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे इफ बघितले. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण लूप्स बघितले वेगवेगळे, आणि लूप्स आणि बघून झाल्यानंतर आपण कलेक्शन बघितले. कलेक्शन म्हणजे आपण व्हेरिएबलमध्ये मॅक्झिमम एक डेटा टाईप स्टोअर करू शकत होतो. एका व्हेरिएबलमध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करू शकत होतो सेम डेटा टाईपची. मग आता त्या व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज कशा स्टोअर करू शकतो त्याच्यासाठी आपण कलेक्शन बघितलं, ज्यामध्ये ॲरे येतो, जो आपण लिस्टने रिप्रेझेंट केला स्क्वेअर ब्रॅकेट वापरून. त्यानंतर गोल ब्रॅकेट वापरून आपण टपल बघितला, ॲरे टपलमधला डिफरन्स. त्यानंतर डिक्शनरी बघितली, जी तुमच्या आता समोर आहे ती डिक्शनरी की व्हॅल्यू पेअरमध्ये. ॲपल, बनाना, मँगो हे काय झाले, की झाले. तर ही 5, 12, 50 हे काय झाले, त्याचे व्हॅल्यूज झाले. तर हे सर्व आपण बेसिक बघितलेलं आहे, आणि काही बेसिक प्रोग्राम्ससुद्धा आपण बघितलेले आहेत. तर तुम्हाला जे काही बेसिक प्रोग्राम्स आलेले आहेत, दिलेले आहेत, त्याच टाईपचे प्रोग्राम तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामला येणार आहे. प्रॅक्टिकल एक्झाम तुमची इथे लॅबमध्ये होणार आहे फिजिकली, आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही सिलेबस शिकवला गेलेला आहे त्यावरचा कोणताही प्रोग्राम येऊ शकतो. छोटे असतील तर 2 प्रोग्राम येतील, मोठा असेल तर 1 मिळेल. आणि तो प्रोग्राम तुम्हाला जसं सांगलं आहे त्या पद्धतीने एक्झिक्यूट करून दाखवायचं आहे, आणि त्याचे मार्क्स असणार. त्याचबरोबर जर्नलचे सुद्धा मार्क्स असणार. हां, रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू. हां, केली. तर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. मग एक्सेप्शन हँडलिंगसाठी मी एक न्यू प्रोजेक्ट क्रिएट करूया की याच्यामध्येच कोड करूया? न्यू प्रोजेक्ट क्रिएट करूया. फाईल, न्यू प्रोजेक्ट, आणि इथे नाव टाकतो प्रोजेक्टचं काय, एक्सेप्शन हँडलिंग डेमो. एक्सेप्शन हँडलिंग डेमो. बाकीचं सगळं आहे तसंच ठेवलं आणि क्रिएट बटनवर क्लिक केलं. मग तो विचारतो याच विंडोमध्ये ओपन करू की नवीन विंडोमध्ये ओपन करू? तर याच विंडोमध्ये ओपन करू. मग पहिलं आपण बघूया एक्सेप्शन म्हणजे नक्की काय. याची डेफिनेशन बघा. इंटरव्ह्यूला कुठलीही लँग्वेज तुम्हाला विचारत, कुठल्याही लँग्वेजचा इंटरव्ह्यू असू दे, ही जी मी काही डेफिनेशन सांगतो ना ती कॉमन असणार सगळ्या लँग्वेजसाठी. एक्सेप्शन इज ॲन इव्हेंट. एक्सेप्शन इज ॲन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम. एक्सेप्शनची डेफिनेशन काय सांगणार? एक्सेप्शन इज अन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम. समजलं? एक्सेप्शन इज अन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम. आता ॲबनॉर्मल टर्मिनेशन म्हणजे काय? समजा तुमचा प्रोग्राम चालू आहे, त्या प्रोग्राममधली ही पहिली लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, ही तिसरी लाईन आहे, ही चौथी लाईन आहे, आणि ही 5वी लाईन आहे. आणि जर दुसऱ्या लाईनला जर एरर आला, इथे समजा जर एरर आला, एक्सेप्शन आलं, तर काय होणार? या खालच्या लाईन एक्झिक्यूट होणार नाही. 1 आणि 2 या लाईन एक्झिक्यूट होणार, आणि त्याच्यानंतर हे एररवाली जी लाईन आहे ती एक्झिक्यूट होत. इथे एररवाली लाईन आहे, त्याच्या खालच्या ज्या लाईन्स आहेत त्या एक्झिक्यूट होत नाहीत. म्हणजेच काय, तुमच्या प्रोग्रामचा जो फ्लो आहे सिक्वेन्शियली सगळ्या लाईन एक्झिक्यूट होणार होता. त्या एक्सेप्शनमुळे काय झाला, एररमुळे काय झाला, ॲबनॉर्मली टर्मिनेट झाल्या. म्हणजे इथे टर्मिनेशन झालं. म्हणजे खालच्या ज्या उरलेल्या लाईन होत्या त्या एक्झिक्यूट झाल्या नाहीत. कळलं? म्हणजे हा काय असतो, एक इव्हेंट असतो, एक घटना असते जी काय करते, तुमचा प्रोग्राम आहे तो ॲबनॉर्मली टर्मिनेट करते. ॲबनॉर्मली टर्मिनेट म्हणजे काय? नॉर्मली नाही तर ॲबनॉर्मली. मग उदाहरणार्थ काय, तुम्ही समजा इथे मी समजा एक प्रोग्राम करतो. हा त्यांनी बाय डिफॉल्ट दिलेला प्रोग्राम आहे, तो मी खोडून टाकतो आणि एक नवीन प्रोग्राम करतो. तर प्रोग्राममध्ये इथे मी काय लिहितो, एक युजरकडून इनपुट घेतो डिव्हिजनसाठी. ठीक आहे, डिव्हिजनसाठी इनपुट घेतो आणि त्याचा जो काही रिझल्ट येणार तो दाखवतो. मग मी इथे एक फंक्शन लिहितो डिव्हिजनचं. डिव्हिजन पहिला पॅरामीटर, दुसरा पॅरामीटर, कोलन, आणि रिटर्न काय कर, a/b. जो काही रिझल्ट येणार
तो रिटर्न कर. सेमिकोलन ऑप्शनल आहे पायथॉनमध्ये. आता मी काय करणार, युजरकडून इनपुट घेणार. मग समजा एक्स ही काय घेतली, युजरकडून इंटिजर घेतली, इंटिजरमध्ये कन्वर्ट करणार. तर काय कन्वर्ट करणार, तर इनपुट युजरकडून घेणार. एंटर फर्स्ट नंबर. आता एंटर फर्स्ट नंबर ही स्ट्रिंग असणार, ती मला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायची आहे, म्हणून याला मी इंटिजर असा करतो, इंटिजर या ब्रॅकेटमध्ये टाकतो. मग इंटिजर हे फंक्शन काय करतं, या ब्रॅकेटच्या आतमध्ये जी काही व्हॅल्यू येणार स्ट्रिंग व्हॅल्यू त्याचा इंटिजरमध्ये कन्वर्ट करतात. मग सेम अशीच मी आता दुसरी व्हॅल्यू घेतो वाय. एंटर सेकंड नंबर. बरोबर. आता मी या वरच्या फंक्शन जे काही लिहिलेलं आहे या फंक्शनला व्हॅल्यू पास करतो. फंक्शनचं नाव काय आहे, डिव हे फंक्शनचं नाव आहे. मग प्रिंट काय प्रिंट कर, ते डिव्हिजन इज आणि इथे डिव. आता एक्स आणि वाय हे दोन पॅरामीटर पास केले. एक्सची व्हॅल्यू कोणाकडे जाणार, ए कडे जाणार. वायची व्हॅल्यू आहे ती कुठे जाणार, बी कडे जाणार, कारण इथे आपण एक्स वाय लिहिलेले आहे तसे. एक्सची व्हॅल्यू कोणाकडे जाणार, या ए कडे जाणार. वायची व्हॅल्यू कोणाकडे जाणार, या बी कडे जाणार. आणि जो काही रिझल्ट असणार तो प्रिंट होणार. हा जर प्रोग्राम मी रन केला तर पहिला तो सांगणार की हा प्रोग्राम आहे सेव्ह करा. हा बाय डिफॉल्ट main.py ने सेव्ह केलेला आहे. नवीन फाईल जर असेल तर आपल्याला सेव्ह करावी लागते. एंटर फर्स्ट नंबर. मग इथे बघा एकदम चिकटून नंबर येतो 5. तुम्हाला तसा नको पाहिजे तर मी काय करणार, इथे स्पेस देणार एंटर फर्स्ट नंबरच्या नंतर. आणि आता पुन्हा प्रोग्राम रन करतो. एंटर फर्स्ट नंबर. आता बघा, आता इथे गॅप आली. पहिला नंबर मी टाकतो किती, 10. दुसरा नंबर टाकतो 5. मग डिव्हिजन किती आलं, 2 आलं. पण तेच जर मी पहिला नंबर 10 टाकला आणि दुसरा नंबर 0 टाकला तर काय येणार, एरर येणार. आहे बघा एरर काय म्हणतो, ट्रेस बॅक मोस्ट रिसेंट कॉल लास्ट फाईल ई. म्हणजे हे काय आहे, आपला प्रोजेक्ट आपण ज्या ठिकाणी स्टोअर केलेला आहे तो पाथ आला main.py. या फाईलमध्ये लाईन नंबर 7ला एरर आला. लाईन नंबर 7ला म्हणजे या लाईनला एरर आला. तर काय एरर काय आला, तर कोणत्या लाईनला एरर ते ही बघा, हीच ती लाईन ना. बघा डिव्हिजन इज ही लाईन, या लाईनला एरर आला म्हणतो. तर काय एरर आला, 0 डिव्हिजन एरर. डिव्हिजन बाय 0 म्हणजे आपण कोणत्याही नंबरला 0 ने भागू शकत नाही. जर कोणत्याही नंबरला आपण 0 ने भागलं तर काय म्हटलं जातं, आन्सर काय येतं, इन्फिनिटी येतं ना. बरोबर. मग आन्सर जर इन्फिनिटी येत असेल तर त्याचा प्रोग्रामिंगमध्ये काय उपयोग आहे का, म्हणून इथे काय एरर येतो, डिव्हिजन बाय 0. मग आता आपल्याला करायचं काय आहे, याच्यासाठी एक्सेप्शन हँडलिंग करायचं आहे का, कारण समजा याच्या खाली जर आणखी काहीतरी एक समजा स्टेटमेंट असलं असतं, प्रिंट समजा हे कॅल्क्युलेशन इज कम्प्लिटेड, हे जर वाक्य असलं असतं आणि मी आता प्रोग्राम पुन्हा रन केला, इथे 10 टाकला, इथे 5 टाकला, तर इथे डिव्हिजन इज 2.0 डिव्हिजन ही लाईन प्रिंट झाली, एक्झिक्यूट झाली. त्यानंतर कॅल्क्युलेशन इज कम्प्लिटेड म्हणजे ही लाईन सुद्धा काय झाली, एक्झिक्यूट झाली. बरोबर. पण जर एरर आला म्हणजे काय, मी पहिला नंबर 10 टाकला, दुसरा नंबर 0 टाकला, एरर आला, तर बघा कोणती लाईन एक्झिक्यूट झाली, एंटर सेकंड नंबर इथपर्यंतच लाईन एक्झिक्यूट झाली आणि त्याच्यानंतर एरर आला. एरर आल्यानंतर ही एरर ज्या लाईनमध्ये आलं ती सुद्धा लाईन एक्झिक्यूट झाली नाही आणि त्याच्या पुढची सुद्धा लाईन एक्झिक्यूट झाली नाही. म्हणजेच काय, इथे जर आपला एरर आला, एक्सेप्शन आलं, तर याच्या खालच्या लाईन आहेत त्या एक्झिक्यूट होत नाहीत. म्हणजेच काय, जो प्रोग्रामिंगचा फ्लो असतो लाईन बाय लाईन, तो फ्लो आहे तो ॲबनॉर्मली टर्मिनेट होतो. टर्मिनेट होतो म्हणजे काय, टर्मिनेशन म्हणजे काय, टर्मिनेशन म्हणजे प्रोग्रामिंग स्टॉप होतो. बरोबर. मग आपल्याला ह्याच्यासाठी काय करायचं, एक्सेप्शन हँडलिंग करायचं आहे. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आपण काय करणार, जर या ठिकाणी जर मला एक्सेप्शन मिळालं तर त्या एक्सेप्शन ऐवजी तू काहीतरी दुसरं काम कर. प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट करू नको, पण त्याऐवजी काय कर, दुसरं काहीतरी काम कर. म्हणजे काय, ॲटलिस्ट प्रिंट करून दाखव की डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल, पण त्याच्या पुढच्या सगळ्या लाईन आहेत त्या मात्र एक्झिक्यूट होऊ देत. कळलं. हे एक्सेप्शन आपण आता हँडल करणार आहोत, ज्यामध्ये आपण असा कोड लिहिणार की त्याला काय सांगणार, हे एक्सेप्शन जर आलं तर माझा कोड आहे तो ॲबनॉर्मली टर्मिनेट करू नको, या पुढच्या सुद्धा लाईन एक्झिक्यूट झाल्या पाहिजेत. आणि हे जर असा जर काय एरर आला, एक्सेप्शन आलं, तर त्याच्याऐवजी काहीतरी दुसरी
दुसरा काहीतरी कोड लिहिणार तो हँडल करण्यासाठी. म्हणजे काय बाबा डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल असं युजरला प्रिंट करून दाखव, पण असा प्रोग्राम टर्मिनेट करू नको. आणि ते एक्सेप्शन हँडल केल्यानंतर पुढच्या लाईन्स आहेत त्या एक्झिक्यूट कर. मग आता हे एक्सेप्शन हँडलिंग आपण कसं करतात ते बघूया. त्याच्यासाठी एक सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स कसा आहे इथेच दाखवतो तुम्हाला खाली. ट्राय. आधी तुम्हाला जावा मधला सिंटॅक्स दाखवतो, तुम्हाला जावा झालेला आहे म्हणून, मग तुम्हाला पायथॉन मधला इझिली समजेल. जावा मध्ये आपण काय करायचो, ट्राय द्यायचो बरोबर. ट्राय. मग याच्यामध्ये आपण एक कोड लिहायचो. कोणता कोड, ज्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे तो. ट्राय ब्लॉकमध्ये आपण काय लिहायचो, असा कोड लिहायचो ज्यामध्ये एरर किंवा एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे तो कोड लिहायचो. त्यानंतर इथे आपण कॅच घ्यायचो. कॅचमध्ये जे काही एक्सेप्शन येणार त्याचं नाव घ्यायचो, इथे एक्सेप्शन आणि त्याचा ऑब्जेक्ट लिहायचो बरोबर. आणि इथे आपण काय लिहायचो, जेव्हा एक्सेप्शन येणार तेव्हा काय झालं पाहिजे ते इथे लिहिणार तो कोड. जेव्हा एक्सेप्शन येणार तेव्हा काय झालं पाहिजे तो कोड इथे लिहिणार. आणि एक ऑप्शनल होता आणखी एक टॅग, जो आणखी एक ब्लॉक होता जो नाही वापरला तरी चालतो, तो म्हणजे काय, फायनली. फायनली ब्लॉक काय करतो, इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जातो की तुम्हाला असा एक कोड एक्झिक्यूट करायचा आहे, एरर येवो अथवा न येवो तो कोड एक्झिक्यूट झालाच पाहिजे. तर आन्सर काय सांगायचं, आपण तो फायनली ब्लॉकमध्ये तो कोड टाकू. का, कारण फायनली ब्लॉकमध्ये टाकलेला कोड नेहमी एक्झिक्यूट होतो. म्हणजे एरर येवो अथवा न येवो, एक्सेप्शन येवो अथवा न येवो, फायनली ब्लॉकमधला कोड नेहमी एक्झिक्यूट होतो. एवढं समजलं. हा काय आला जावा मधला फॉर्मॅट. ट्राय ब्लॉकमध्ये आपण काय करतो, ज्यामध्ये एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे तो कोड इथे लिहितो. कॅचमध्ये काय लिहितो, इथे एक्सेप्शनचं नाव. मग 0 डिव्हिजन एररवाला एक्सेप्शन असेल तर त्याचं इथे ऑब्जेक्ट. आणि त्यामध्ये आपण काय लिहितो, जेव्हा एक्सेप्शन येणार, हे एक्सेप्शन जेव्हा डिटेक्ट होणार तेव्हा काय व्हायला पाहिजे तो कोड आपण यामध्ये लिहिणार. आणि फायनलीमध्ये आपण काय लिहितो, असा कोड एक्सेप्शन येवो अथवा न येवो तो कोड नेहमी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे तो फायनलीमध्ये लिहितो. हे कशाचा झाला, जावाचा सिंटॅक्स झाला ट्राय कॅचचा. मग आता पायथॉनचा कसा आहे, तर पायथॉनमध्ये कर्ली ब्रॅकेट वापरली जात नाही, त्याऐवजी इंडेंटेशन वापरलं जातं. मग इंडेंटेशनसाठी आपण काय वापरतो, कोलन. म्हणजे हा ट्राय आहे, इथला कर्ली ब्रॅकेट जाणार आणि इथे काय येणार, कोलन येणार बरोबर. ज्यामध्ये एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे तो कोड इथे लिहिणार. त्यानंतर इथे कॅचच्या ऐवजी काय लिहितात, कॅचच्या ऐवजी पायथॉनमध्ये रेज हा शब्द आहे. आणि इथे तुम्ही काय, हे राऊंड ब्रॅकेट ऑप्शनल आहेत, ते नाही जरी टाकले तरी तो डिटेक्ट करणार. इथे काय, ज्या एक्सेप्शनचे जे काही नाव असेल ते एक्सेप्शन, आता 0 डिव्हिजन असेल. आणि EX म्हणजे काय झालं, त्याचं ऑब्जेक्ट. ॲच हे ऑब्जेक्ट. पायथॉन 3.0 पासून असं ॲच शब्द वापरतात. त्याच्या अगोदरचं जुनं व्हर्जन होतं त्यामध्ये इथे कॉमा टाकला जायचा. त्यानंतर इथली ही कर्ली ब्रॅकेट जाणार आणि कर्ली ब्रॅकेटच्या ऐवजी काय येणार, कोलन येणार इथे. आणि फायनलीची सुद्धा कर्ली ब्रॅकेट जाणार आणि इथे कोलन येणार. कळलं. मग पायथॉनमध्ये आणखी एक एक्स्ट्रा यामध्ये ब्लॉक आहे, तो म्हणजे काय, एल्स आहे. जर एक्सेप्शन नाही आलं तर काय व्हायचं ते याच्यामध्ये लिहिणार. कळलं.
ट्राय कॅचमध्ये ट्राय ब्लॉकमध्ये काय पायथॉनच्या ज्यामध्ये एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे तो कोड. त्यानंतर रेज इकडे काय एक्सेप्शनचं नाव टाकायचं ॲज त्याचं ऑब्जेक्ट. जेव्हा एक्सेप्शन येणार तेव्हा काय व्हायला पाहिजे तो कोड इथे लिहायचा. एल्स जेव्हा एक्सेप्शन नाही येणार याच्या अगदी विरुद्ध याच्यात एक्सेप्शन येणार तेव्हा काय व्हायला पाहिजे आणि इथे एक्सेप्शन जेव्हा येणार नाही तेव्हा काय व्हायला पाहिजे ते इथे देणार. आणि त्यानंतर इथे फायनली म्हणजे काय एक्सेप्शन येवो अथवा एक्सेप्शन न येवो इथे लिहिलेला जो कोड असतो तो नेहमी एक्झिक्यूट होतो. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जातो मगाशी तुम्हाला सांगितला तोच की तुम्हाला असा कोड लिहायचा आहे एरर येवो अथवा न येवो तो नेहमी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. तर तो कुठे टाकणार तर फायनली ब्लॉकमध्ये टाकणार असं त्यांना उत्तर द्यायचं. तर एक्सेप्शन इज अन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ अ प्रोग्राम. आता हा त्याचा बेसिक सिंटॅक्स झाला. मग आता आपण इथे वापरूया एक्सेप्शन हँडलिंग या कोडमध्ये. जर 0 एंटर केला तर एरर येतो. एररचं नाव काय त्यांनी सांगितलेलं आहे ते 0 डिव्हिजन एरर. काय कॅपिटल स्मॉल बघून ठेवायचं याचे. कॅपिटल स्मॉलमध्ये जर चुकलं तर गोंधळ होणार. भले तुम्ही इथून कॉपी पेस्ट केला तरी चालेल पण हे करायचं काय स्पेलिंग मिस्टेक करायची नाही यामध्ये. HTML मध्ये चालतं काही कॅपिटल स्मॉल झाले तरी. पायथॉन जावा सारखे सर्व्हर साईड लँग्वेज आहेत त्यामध्ये तसं चालत नाही. मग इथे आता आपण काय करूया एक्सेप्शन हँडलिंग इथे आपण वापरूया. काय करूया तर ट्राय ब्लॉकमध्ये ज्यामध्ये एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे जिथे एरर येण्याची संभाव्यता आहे तो कोड टाकूया. एरर कुठे येतो इथे येतो ना या लाईनला. म्हणून ही लाईन आहे ती आपण ट्राय ब्लॉकमध्ये टाकूया. बघा ट्राय कोलन एरर येण्याची संभाव्यतावाली जी लाईन आहे ती या ट्राय ब्लॉकमध्ये घेतो. बरोबर. हे बघा इंडेंटेशन तुम्ही जरा जरी एक स्पेस जरी पुढे पाठीमागे राहिलं तरी एरर येऊ शकतो. म्हणून काय करायचं बॅक स्पेस मारून इथपर्यंत यायचं कोलनपर्यंत आणि मग एंटर मारायचा. मग ऑटोमॅटिक हे इंडेंटेशन तुम्हाला सेट करून देतो. हा ट्राय म्हणजे ही लाईन आहे ती प्रिंट करायला जा आणि जर एरर आला तर काय कर कॅच कर. आता जावामध्ये कॅच शब्द वापरतात तर सॉरी इथे रेज शब्द नाही आहेत इथे ना एक्सेप्ट शब्द येतो. एक्सेप्ट रेज शब्द पुढे आहे तो चुकून सांगितलं तुम्हाला रेज म्हणून. एक्सेप्ट शब्द येतो लक्षात ठेवा. बाकी काय नाही थिअरी सांगितलेली सेम आहे फक्त इथे एक्सेप्ट शब्द येतो. मग इथे काय येणार एक्सेप्ट. इथे आता एररचं नाव काय आहे तर हे आहे 0 डिव्हिजन एरर. 0 डिव्हिजन एरर आला तर काय कर ॲज EX हे काय झालं आपण त्याचा ऑब्जेक्ट बनवलं. कोलन हा जर एरर आला तर प्रिंट कर. कारण इथे आपण काय लिहितोय एक्सेप्टमध्ये यामध्ये आपण काय लिहितो जेव्हा एक्सेप्शन येणार तेव्हा काय झालं पाहिजे. तर काय झालं पाहिजे ते आपण इथे लिहितो प्रिंटमध्ये. काय कर तर डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल असं युजरला फक्त सांग पण प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट करू नको. त्यानंतर आणि कुठला ब्लॉक आहे एल्स. एल्स हा सुद्धा ऑप्शनल टॅग आहे. हे वरचे दोन आहेत हे महत्त्वाचे आहेत. एल्स आणि फायनली ऑप्शनल आहे प्रिंट. एल्समध्ये काय जर एरर नाही आला तर ही लाईन प्रिंट कर. ठीक आहे. फायनलीचं आपण नंतर बघूया आधी एवढं बघूया. आणि आता मी हा प्रोग्राम रन करतो. एंटर फर्स्ट नंबर 10 एंटर सेकंड नंबर 5 डिव्हिजन इज 2 कॅल्क्युलेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली. म्हणजे आता फ्लो बघा कसा झाला तो. पहिलं काय झालं आणि त्याने हे फंक्शन बनवून ठेवलं. त्यानंतर तो एंटर फर्स्ट नंबर आपल्याकडे प्रिंट झाला. आपण 10 टाकला तो एक्समध्ये स्टोअर झाला. त्यानंतर एंटर सेकंड नंबर असा त्याने प्रॉम्प्ट केला आपण 5 टाकलं ते वायमध्ये स्टोअर झाला. त्यानंतर ट्राय ब्लॉकमध्ये गेला आणि डिव्हिजन x, y मग 10,5 आणि हे डिव्हिजन या फंक्शनमध्ये गेलं आणि 10 डिवायडेड 5 ही व्हॅल्यू काय झाली रिटर्न झाली आणि इथेही प्रिंट झाली. मग इथे चेक केलं त्याने 0 डिव्हिजन एरर आला का नाही आला म्हणून हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला नाही.
म्हणजे एरर आला नाही. एरर आला नाही तर कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होतो? हां, जर एक्सेप्शन नाही आलं तर काय झालं पाहिजे? तर इथे आपण दिलं एक्सेप्शन नाही आलं तर काय? कॅल्क्युलेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली, हे झालं पाहिजे. कळलं? आता आपण मुद्दाम एरर काढूया. 10 टाकला आणि आता सेकंड नंबर 0 टाकतो. आता बघा, मगाच्यासारखा एरर आला नाही, मगाच्याप्रमाणे एरर आला नाही. तर इथे काय झालं बघा, जेव्हा डिव्हिजन इज डिव ब्रॅकेटमध्ये एक्स कॉमा वाय, ते एक्स कॉमा वायच्या ठिकाणी 10 आणि 0 ह्या व्हॅल्यू गेल्या, तर 10 डिवायडेड बाय 0 इथे रिटर्न झालं. मग त्याच्यामध्ये एरर येतो, 0 डिव्हिजन एरर. मग त्याने 0 डिव्हिजन एरर मगाच्याप्रमाणे त्याने लाल लाल रंगामध्ये तुम्हाला इथे प्रिंट करून दाखवलं नाही, तर त्याने काय केलं? 0 डिव्हिजन एरर कॅच केला. एक्सेप्ट जर 0 डिव्हिजन एरर येत असेल तर काय प्रिंट कर? डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. झालं ना प्रिंट? त्यानंतर इथे कॅल्क्युलेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली आलं. मग आता काय? आता आपण फायनली ब्लॉक बघूया. फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड. जेव्हा या ब्लॉकमध्ये आपला कर्सर येणार तेव्हा फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड हे प्रिंट होणार. म्हणजेच काय? एरर येवो अथवा न येवो, फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतो. म्हणजे ही लाईन प्रिंट करून दाखवणार तो. बघूया. पहिला आपण काय करूया? एरर काढूया नको. 10 आणि 5 पास केले. बघा, कॅल्क्युलेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली आलं आणि फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झाला. हां, म्हणजे ही लाईन प्रिंट झाली फायनली ब्लॉकमधली. त्यानंतर आता मी काय करतो? मुद्दाम एरर काढतो. 0 टाकला तर बघा, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. म्हणजे काय? ही लाईन प्रिंट झाली आणि त्यानंतर फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झाला. म्हणजे काय? एरर आला, एरर येवो अथवा न येवो, फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतो. हे समजलं? आता त्यानंतर पुढे याच्या खाली जर मी आता ट्राय कॅचच्या आणि बाहेर, याच्या बाहेर म्हणजे आता लेफ्ट साईडला आणला कर्सर, हा, जर मी इथे लिहिलं, इथे काहीतरी लिहिलं, तर या फायनली ब्लॉकच्या आतमध्ये लिहितो असा याचा अर्थ होतो. कळलं? तेच जर मला बाहेर लिहायचं असेल तर इथे बॅकस्पेस मारायचा आणि बाहेर यायचं या लाईनमध्ये. समजा वेलकम टू MITM ही एक लाईन आहे. आता मी हा प्रोग्राम रन करायला जातो. 10 टाकले, इथे 5 टाकले, तर वेलकम टू MITM ही सुद्धा लाईन प्रिंट झाली ट्राय कॅचच्या बाहेरची. आणि आता मुद्दाम एरर काढायला जातो. 10 टाकला, 0 टाकला, डिव्हिजन बाय 0 नॉट पॉसिबल सगळं आलं आणि MITM वेलकम टू MITM हे प्रिंट झालं. म्हणजेच काय? ट्राय कॅच ब्लॉक वापरल्यामुळे एररमुळे तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट झाला नाही. त्याने काय केलं? जेव्हा एरर येणार त्या एररच्या ऐवजी त्याने हे वाक्य प्रिंट केलं आणि ट्राय कॅचच्या पुढची लाईन त्यांनी प्रिंट केली. कळलं? म्हणजेच काय? ॲबनॉर्मल टर्मिनेशन झालं नाही. म्हणजेच मगाशी तुम्हाला मी इथे काढून दाखवलेलं बघा, 1 2 3 4 5, इथे काही लाईन्स आहेत, इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत आणि इथे आहेत. मग समजा यामधल्या तिसऱ्या लाईनला जर एरर आला तर या 2 लाईन एक्झिक्यूट व्हायच्या, पण या खालच्या होत नव्हत्या एक्झिक्यूट. आता एक्सेप्शन हँडलिंग आपण या ठिकाणी वापरलं. एक्सेप्शन हँडलिंग जेव्हा आपण इथे वापरतो तेव्हा या लाईन एक्झिक्यूट होतात. एररच्या ऐवजी काय प्रिंट व्हायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे तो कोड आपण त्या ट्राय कॅचमध्ये देतो आणि त्याच्यानंतर पुढच्या सुद्धा लाईन प्रिंट होतात. एररच्या नंतरच्या सुद्धा लाईन, एररच्या नंतरची लाईन म्हणजे काय? ट्राय कॅच संपल्यानंतरची लाईन म्हणजे काय? ही वेलकम टू MITM ही सुद्धा प्रिंट झाली. म्हणजेच काय? आपला जो फ्लो होता 1 2 3 4 5, तो त्याने इथे एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे ट्राय कॅच नाही वापरला तर तो इथेच कट करून टाकायचा, फ्लो टर्मिनेट करायचा. पण आता एक्सेप्शन हँडलिंग आपण वापरलं त्यामुळे काय झालं? तर याच्या पुढच्या सुद्धा लाईन एक्झिक्यूट झाल्या. म्हणजेच काय? ॲबनॉर्मल टर्मिनेशन आपण थांबवून धरलं. या क्रियेला काय म्हणतात? एक्सेप्शन हँडलिंग म्हणतात. कळलं? एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्ट समजला सर्वांना? हो सर, समजला समजलं. सर्वांना? तिकडे मोबाईलवर बसले आहेत ते समजला? हो सर, समजलं. हे फक्त लक्षात ठेवा, हे चुकून मी मगाशी इथे रेज शब्द वापरला, इथे एक्सेप्ट शब्द येणार. तर त्याच्यानंतर तुमच्या सिलेबसमध्ये कदाचित याच्या पुढचा पॉईंट, एक्सेप्शन आपल्याला स्वतःहून रेज करायचं असेल तर, एक्सेप्शन आपल्याला स्वतःहून जर रेज करायचं असेल तर काय केलं पाहिजे त्याचा कोड तुम्हाला दाखवतो.
तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये एक्सेप्शन हँडलिंगसाठी हा कोड लावू शकता. हा एक कोड, आणखी एक कोड सांगतो, दाखवतो. आता एक आपण असा प्रोग्राम बनवूया ज्याच्यामध्ये युजरला सांगितलं जाईल की तुम्ही तुमचं एज एंटर करा आणि त्याला सांगितलं जाईल की तू मतदानासाठी इलिजिबल आहेस की नाही हे दाखवलं जाईल. आणि जर त्याने 0पेक्षा कमी एज टाकलं, -3, -4, तर आपल्याला एरर एक रेज करायचा आहे, कुठला तरी एक एरर रेज करायचा आहे. कळलं? मग तो आपण कसा करू शकतो त्याचं एक उदाहरण बघूया. मग पहिलं मी काय करतो, हा सगळा कोड आता काढून टाकतो. व्हिडिओ याची बनत आहे, व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाठवली जाणार, तर त्यामुळे तुम्हाला कोड पुन्हा बघायला मिळणार इथे जरी मी खोडला तरी. तर इथे मी काय करतो, पहिलं युजरकडून इनपुट घेतो. काय? एज इज इक्वल टू इंटिजरमध्ये कन्वर्ट करतो त्याला. कशाला इंटिजरमध्ये कन्वर्ट करतो? तर इनपुट जे काय मिळणार युजरकडून त्याला. इनपुट एंटर युअर एज. एज एंटर केल्यानंतर आपण चेक करणार इफ एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18, तर प्रिंट काय कर, यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. एल्स यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. हा प्रोग्राम आहे. हा जर सिंपल प्रोग्राम आपण रन केला आणि इथे जर आपण आपलं एज टाकलं, काय 40 टाकलं, तर यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. पण तेच जर मी इथे किती टाकलं, -40 टाकलं, तर यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. पण असं त्याने ॲक्सेप्ट केलं पाहिजे का? नाही. जर याने इथे जर इनपुट आपण जर समजा 16-17 टाकलं असतं तर हे बरोबर वाटतं, बाबा यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. पण मायनसमध्ये कोणी आकडा टाकला किंवा 0 टाकला तर ते पॉसिबल आहे का? नाही. मग तसं मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, एक स्वतःचं एक्सेप्शन बनवू शकतो. स्वतःचं एक्सेप्शन म्हणजे जसं 0 डिव्हिजन एक्सेप्शन मगाशी होतं त्या पद्धतीने एक स्वतःचं एक्सेप्शन आपण बनवू शकतो. मग ते कसं बनवलं जातं, तर त्याचा एक सिंटॅक्स आहे, दाखवतो तुम्हाला. एक ट्युटोरियल्स पॉईंट नावाची वेबसाईट आहे, ट्युटोरियल्स पॉईंट. त्याच्यावरती ना एकदम सोप्या भाषेत पायथॉन सगळं एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी. हे बघा किती टाईपचे इथे एरर आहेत बघा. हा एक्सेप्शन आहे, तो सगळ्या जेवढी काही एक्सेप्शन आहे 0 डिव्हिजन आणि त्यांचा पॅरेंट क्लास आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक एक्सेप्शनचा इथे अर्थ सांगितलेला आहे. यामध्ये 0 डिव्हिजन सुद्धा येणार. म्हणजे तुम्हाला पटापट सांगत जातो काय आहे ते. एक्सेप्शन हा काय झाला, पॅरेंट क्लास झाला सगळ्या एक्सेप्शनचा. स्टॉप इटरेशन हे हा एरर येतो कधी, हे एक्सेप्शन येतं कधी, जेव्हा जो इटरेटर असतो म्हणजे आपण लूपमध्ये फिरवतो तो, त्याच्या पुढे जर काही ऑब्जेक्ट नसेल तेव्हा. त्यानंतर सिस्टीम एक्झिट हा कधी होतो, जेव्हा sys.exit हे फंक्शन कॉल होतं. sys.exit हे फंक्शन कॉल केलं की काय होणार, तुमची जी काही विंडो आहे ती प्रोग्राम आहे तो तुमचा बंद होणार. त्यानंतर स्टँडर्ड एरर, ॲरिथमॅटिक एरर म्हणजे आपला 0 डिव्हिजन एरर होता ना, हा बघा, हा अशा टाईपचा ॲरिथमॅटिक एरर. न्यूमरिक कॅल्क्युलेशनच्या रिलेटेड जेवढे काही एरर आहेत त्यांना ॲरिथमॅटिक एररमध्ये येतात. ओव्हरफ्लो एरर, न्यूमरिक टाईप आहे डेटा टाईप, मग त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी लिमिट आहे, हे तुम्हाला सांगितलेलं पहिल्या लेक्चरला. इंटिजरला काहीतरी लिमिट आहे, फ्लोटला लिमिट आहे. त्या लिमिटच्या पलीकडे असणारी मोठी व्हॅल्यू आपण स्टोअर करायला गेलो तर ओव्हरफ्लो एरर येतो. फ्लोटिंग पॉईंट एरर, फ्लोटिंग पॉईंट कॅल्क्युलेशन फेल होतं तेव्हा फ्लोटिंग पॉईंट एरर होतो. 0 डिव्हिजन एरर हा तर तुम्हाला आता दाखवलेला आहे, डिव्हिजन बाय 0 करायला जातो तेव्हा. असर्शन एरर, ॲट्रिब्यूट एरर. मग हे भरपूर असे वेगवेगळ्या टाईपचे एरर आहेत.
IO एरर म्हणजे काय? इनपुट आउटपुट एरर. म्हणजे तुम्ही जसं मी तुम्हाला जावामध्ये एक प्रोग्राम दाखवला होता की नोटपॅडमध्ये जावा प्रोग्रामिंग थ्रू हेलो वर्ल्ड टाईप करायचा, तसंच आपण पायथॉनमध्ये सुद्धा प्रोग्राम बघणार आहोत. पण त्या ठिकाणी जर काही फाईलच अस्तित्वात नसेल तर एरर यायचा ना, इनपुट आउटपुट एक्सेप्शन, IO एक्सेप्शन. तसंच हा IO एरर आहे, इनपुट आउटपुट एरर आहे. त्याचप्रमाणे सिंटॅक्स एरर, हे तर तुमच्या आवडीचेच आहेत. सिंटॅक्समध्ये काही नाही काहीतरी चुकवला की हा एरर नेहमी येतो. त्यानंतर इंडेंटेशन एरर. इंडेंटेशन एरर म्हणजे पायथॉनमध्ये तुम्हाला सांगितलं, हा एल्स आहे ना, तो जर मी इथे लिहिला असा एल्सच्या खालची ही लाईन, तर हा काय होणार? इंडेंटेशन एरर येणार. कळलं? कारण याला कर्ली ब्रॅकेट नाहीत, तर इंडेंटेशन याचं व्यवस्थित असलंच पाहिजे. टाईप एरर, व्हॅल्यू एरर, रन टाईम एरर, त्यानंतर नॉट इम्प्लिमेंटेड एरर. हे आपण जेव्हा पुढे ॲबस्ट्रॅक्ट मेथड आणि आपण जेव्हा OOP कन्सेप्ट बघणार तेव्हा हे समजणार. तोपर्यंत आतासाठी तुम्हाला महत्त्वाचा आहे तो म्हणजे काय? IO एरर लक्षात ठेवा आणि झिरो डिव्हिजन एरर फॉर एक्झाम्पलसाठी. तर जो तुम्हाला आता मी सिंटॅक्स दाखवला तोच इथे सगळा सांगितलेला आहे. जर आपल्याला मल्टिपल एक्सेप्शन जर कॅच करायचे असतील, मल्टिपल एक्सेप्शन, तर त्याच्यासाठी काय आहे बघा, इथे एक्सेप्शन 1, एक्सेप्शन 2 असं आपण करू शकतो. म्हणजे हे समजा पहिले एक्सेप्शन असेल EX1, जेव्हा एक्सेप्शन 1 हे एक्सेप्शन येणार तेव्हा काय व्हायला पाहिजे ते आपण इथे देणार. दुसरे एक्सेप्शन आपल्याला द्यायचं असेल जेव्हा एक्सेप्शन 2 हे एक्सेप्शन येणार, म्हणजे दुसरं काहीतरी एक्सेप्शन, तेव्हा काय व्हायला पाहिजे ते इथे लिहिणार. असे तुम्ही हवे तेवढे मल्टिपल एक्सेप्शन्स तुम्ही देऊ शकता. लॅडर ट्राय कॅच ब्लॉक म्हणतात त्याला. लॅडर इफप्रमाणे दिसतोय ना असं. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी एक पद्धत तुम्हाला समजा काय करायचं आहे, एक्सेप्शन 1 येवो, एक्सेप्शन 2 येवो अथवा एक्सेप्शन 3 येवो, तिघांसाठी तुम्हाला कॉमनच लाईन प्रिंट करायची आहे. तर तुम्ही काय करणार, तर या सगळ्या एवढ्या लाईन तुम्ही काढून टाकणार आणि इथे ज्याप्रमाणे तुम्ही ॲरे देता कॉमा सेपरेटेड त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. त्याचासुद्धा सिंटॅक्स इथे तुम्हाला खाली बघायला मिळेल. हा बघा, हा त्याचा सिंटॅक्स. इथे एक एक्झाम्पल बघल्यानंतर लक्षात येईल. एक्सेप्शन 1, एक्सेप्शन 2 आलं तर काय कर, एक्सेप्शन 3 आलं तर काय कर. कळलं ना? या तिघातलं कुठलंही जरी एक्सेप्शन आलं तरी ही लाईन एक्झिक्यूट कर, असा याचा अर्थ होतो. आणि ट्राय फायनली तुम्हाला दाखवला. हे दाखवायचं होतं, रेज एक्सेप्शन. हे बघा, रेज शब्द म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे या प्रोग्राममध्ये, जर त्याने एकपेक्षा छोटं एज जर त्याने एंटर केलं तर आपल्याला काय सांगायचं आहे, ते एज आहे ते इनव्हॅलिड आहे. ते आपण चेक करू शकतो. इफ एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 तर काय यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. आणि इफ एलसिफ म्हणजे याच्यात इलिफ म्हणतात याला. एज हे लेस दॅन इक्वल टू लेस दॅन 1 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल, 0 किंवा मायनसवालं जर असेल तर काय कर, एरर रेज कर. एरर कुठला एरर, तर आपण स्वतःचं काहीतरी एररचं नाव देऊ शकतो. काय, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. बघा असं ज्यांनी केलं आहे ना, एररचं नाव दिलं आहे. इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. आता आपण हा प्रोग्राम रन करूया आणि याच्यात आधी मी व्हॅलिड एज टाकतो. यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. आता 15 टाकतो. यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. आता मी काय करतो,
लेस दॅन 1 टाकतो, काय 0 टाकतो, एरर आला बघा. एररचं नाव काय, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. हे एक्सेप्शन पायथॉनचे इनबिल्ट आहे का, तर नाही, हे आपण इथे डिफाईन करून ठेवलेलं आहे. कळलं. आपल्याला स्वतः नवीन काहीतरी एक्सेप्शन रेज करायचं असेल तर हा रेज कीवर्ड वापरतो आपण. आता युजर डिफाईन्ड एक्सेप्शन, हे शॉर्टमध्ये आपण एक्सेप्शन लिहिलं बरोबर. आता आपल्याला स्वतःचं असं एक्सेप्शन बनवायचं आहे ज्याला काहीतरी एक लाईन असणार. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण 0 डिव्हिजन एरर काढतो ना, 0 डिव्हिजन एरर काढतो तेव्हा कसं येतं बघा, 0 डिव्हिजन एरर कोलन, इथे त्याचा काहीतरी एक मेसेज होतो डिव्हिजन बाय 0 बरोबर. मगाचा जो आपण प्रोग्राम केला होता, आपण जे इनव्हॅलिड एज इथे टाकलं तिथे काय आलं, रेज इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. पण याच्या पुढे काय मेसेज आला का डिटेलमध्ये सांगणारा, तर नाही. तशा प्रकारे जर आपल्याला मेसेज बनवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय बनवावं लागेल, एक क्लास बनवावा लागेल. त्या क्लासचं नाव काय देणार, जे आपल्याला एररचं नाव ठेवायचं आहे ते, त्या क्लासचं नाव असणार. आणि इथे ब्रॅकेटमध्ये बघा, इथे रन टाईम एरर लिहिलं आहे. रन टाईम एरर म्हणजे काय, जर तुम्ही पायथॉनमध्ये जर हे बघितलात ना, इनहेरिटन्स बघितलात, तर जावामध्ये आपण एक्सटेंड्स कीवर्ड वापरतो बरोबर, पॅरेंट क्लासला इनहेरिट करण्यासाठी. पण पायथॉनमध्ये जर इनहेरिट करायचं असेल तर काय करतात, ब्रॅकेटमध्ये लिहितात त्याला, त्या क्लासच्या पुढे एक ब्रॅकेट काढतात आणि त्या ब्रॅकेटमध्ये पॅरेंट क्लासचं नाव लिहितात. मग आपल्याला आता काय करायचं, आपण एक क्लास बनवायचा आहे. यांनी जसा इथे क्लास बनवलेला आहे त्या पद्धतीने. कुठे रे गेला तो, हां याच्याला एक क्लास बनवायचा आहे. क्लास नंतर क्लासचं नाव म्हणजे जो आपल्याला स्वतःचं एररचं नाव देणार ते. फॉर एक्झाम्पल इनव्हॅलिड एज एक्सेप्शन असेल, मग ते कोणाचा चाइल्ड क्लास, तर जो रन टाईम एरर आहे त्याचा चाइल्ड क्लास. मग हा काय झाला कन्स्ट्रक्टर. पायथॉनमध्ये या पद्धतीने कन्स्ट्रक्टर देतात. जावामध्ये काय असतं, कन्स्ट्रक्टर एक फंक्शन असतं ज्याचं नेम सेम ॲज अ क्लास नेम असतं, पण पायथॉनमध्ये तसं नसतं. बाकी सेम आहे, म्हणजे जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनणार तेव्हा ते फंक्शन कॉल केलं जातं. बाकी सगळं सेम आहेत रूल्स, फक्त त्याला कोणता रिटर्न टाईप नसतो आणि त्याचं नेम सेम ॲज अ क्लास नेम असतं. ही फक्त 2 वाक्य पायथॉनमध्ये ड्रॉप करायची, बाकी डेफिनेशन सेम आहे. मग आता आपण काय करूया, हा कोड करूया. तर याला कन्स्ट्रक्टरला 2 पॅरामीटर आहेत. पहिला म्हणजे सेल्फ म्हणजे काय, रेफरन्स व्हेरिएबल आहे ते. रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे हे ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करतं, त्याचं इन्स्टन्स रिप्रेझेंट करतं. इन्स्टन्स व्हेरिएबल सुद्धा याला म्हणतात. जसं पायथॉनमध्ये जावामध्ये आपण धिस वापरायचो, धिस डॉट रोल नंबर, धिस डॉट नेम, धिस डॉट कॅटेगरी, त्या पद्धतीने. मग हे इथं तुम्हाला करून दाखवतो, मग तुम्हाला समजणार. पहिला आपण सेपरेट क्लास घेण्याऐवजी इथे बघूया क्लास घेऊन होतं आहे का नाही. जर एरर आला तर आपण सेपरेट क्लास बनवूया. क्लास, आता एररचं नाव मी काय लिहितो, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. इनव्हॅलिड एज एक्सेप्शन इनहेरिट करतो. कोणाला इनहेरिट करतो, तर रन टाईम एररला. रन टाईम हा कोण आहे, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हे काय आहे, तर रन टाईम एरर आपल्याला बनवायचा आहे त्याला. म्हणजे रन टाईम एररला हा इनहेरिट करणार, म्हणजे रन टाईम एरर हा क्लास त्याचा पॅरेंट झाला. कोणाचा, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन या क्लासचा. कर्ली ब्रॅकेट जावामध्ये वापरतो त्याऐवजी इथे कोलन येणार आणि इंडेंटेशन येणार. मग यामध्ये आता आपल्याला कन्स्ट्रक्टर येणार. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, फंक्शन डिफाईन करताना आपण पहिले डेफ लिहितो बरोबर पायथॉनमध्ये. आणि यामध्ये कसं असतं बघा, कन्स्ट्रक्टरचं नाव बघा कसं लिहितात यामध्ये पायथॉनमध्ये, 2 वेळा अंडरस्कोअर इनिट, परत 2 वेळा अंडरस्कोअर आणि ब्रॅकेटमध्ये सेल्फ. हे लक्षात ठेवा. मग आपण पुढे OOP बघणार आहोत पायथॉनमध्ये, क्लास, ऑब्जेक्ट, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स. त्यावेळेला हे तुम्हाला मी डिटेलमध्ये करून दाखवेन सगळं, पण आतापुरतं एवढं लक्षात ठेवा. हे काय झालं तुमचं कन्स्ट्रक्टरचं नाव, आणि ॲज अ पहिला पॅरामीटर म्हणजे रेफरन्स व्हेरिएबल. हे आपल्याला प्रत्येक क्लासमध्ये हे पाठवलंच पाहिजे. आणि दुसरा पॅरामीटर मी काय पाठवणार, काहीतरी अर्ग्युमेंट्स म्हणजे काय, जी प्रिंट व्हायला पाहिजे ती मेसेज जो काय असणार तो, आपण तिकडून जो मेसेज पास करणार तो अर्ग्युमेंट्स. आणि इथे मी काय करणार, जावामध्ये जसं आपण धिस डॉट
अर्ग्युमेंट इज इक्वल टू अर्ग्युमेंट लिहायचं. तसंच सेम आता इथे काय लिहिणार, धिस ऐवजी सेल्फ डॉट अर्ग्युमेंट्स इज इक्वल टू अर्ग्युमेंट्स, म्हणजे वरून जी काय पॅरामीटर आला आहे तो सेम जावासारखंच केलेलं आहे, फक्त सेल्फच्या ऐवजी धिस वापरला आणि इथे नाव फक्त हे इनिट लिहिलेलं आहे, बाकी काही फरक नाही. मग हा आपण काय केला, एक क्लास बनवला रन टाईम एक्सेप्शनचा. मग आता इथे आपण डबल कोटमध्ये लिहिलेलं आहे द स्ट्रिंग म्हणून, ते आता आपण इथे काय लिहिणार, एक्सेप्शनचं नाव लिहिणार. का इनव्हॅलिड एक्सेप्शन, याला हे मिळत नाही आहे इनव्हॅलिड एक्सेप्शन. मग हा आपण वरती टाकून बघूया कोड, कारण तो वरून चेक करत जातो लाईन बाय लाईन. तरी पण नाही मिळाला तर आपण त्याला वेगळ्या क्लासमध्ये ठेवूया. आता त्याला मिळालं बघा, कंट्रोल स्पेस मारल्यावर. म्हणजेच काय, जो कोड आधी रन व्हायला पाहिजे तो तुम्ही वरती ठेवायचा पायथॉनमध्ये, लक्षात ठेवा. जो कोड आधी रन व्हायला पाहिजे तो वरती ठेवायचा, वरून खालीपर्यंत तो चेक करत जातो. तर इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, मग इनव्हॅलिड एज एक्सेप्शन या क्लासला पॅरामीटर कोणते पास केलेले आहेत, ज्यामध्ये आपण इथेच पॅरामीटर पास करतो बघा, बरोबर. पण हा काय आहे, क्लास आहे. क्लास आपण डिफाईन करताना पॅरामीटर पास करतो का, नाही. तर त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये पॅरामीटर पास करतो. इथे सुद्धा कन्स्ट्रक्टरमध्ये पॅरामीटर पास केलेले आहेत, फक्त आपण एक्सटेंड्स रन टाईम एरर असं आपण लिहितो, नाही त्याऐवजी फक्त इथे ब्रॅकेटमध्ये रन टाईम एरर लिहिलेलं आहे, म्हणजे इनहेरिटन्स आहे, बाकी इथे काय नाही. इनहेरिटन्स आपण डिटेलमध्ये बघणार तेव्हा हे आपण सगळं बघू. तर इनव्हॅलिड एज एक्सेप्शन या काय, दोन पॅरामीटर त्याला आहेत, एक म्हणजे सेल्फ आणि अर्ग्युमेंट्स. हा सेल्फवाला आहे, त्याला काय कोणतीही व्हॅल्यू पास नाही केली तरी चालते, म्हणून आपण आता हे अर्ग्युमेंट्सवाला आहे तो फक्त पॅरामीटर पास करणार. अर्ग्युमेंट्सच्या तिथे मी काय लिहिणार, काहीतरी व्हॅल्यू लिहिली, समजा यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड एज असं. आणि आता जर मी हा प्रोग्राम रन करायला गेलो, एंटर युअर एज -5 टाकलं, तर बघा एरर आला, इनव्हॅलिड एक्सेप्शन, यू हॅव एंटर इनव्हॅलिड एज. बघा यू हॅव एंटर हे कसं आलं बघा, हा प्रत्येक कॅरेक्टरचा ॲरे आला, छोट्या कॅरेक्टरचा YOU, बरोबर. प्रत्येक कॅरेक्टरचा हा ॲरे आला. जर आपण हे जर काढून टाकलं आणि आता प्रोग्राम रन केला, आता मी इथे -5 टाकलं, तर काय आलं बघा, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, मिसिंग 1 रिक्वायर्ड पोझिशनल अर्ग्युमेंट. याच्यामध्ये एक अर्ग्युमेंट म्हणजे पॅरामीटर पास केला पाहिजे, तो आपण पास केला नाही. मग इथे बघा त्यांनी काय केलं आहे, सेल्फ, इथे अर्ग्युमेंट सेल्फ डॉट अर्ग्युमेंट इज इक्वल टू अर्ग्युमेंट आपण एवढं केलेलं आहे. मग ट्राय कॅचमध्ये आपण रेज त्या एररचं नाव, आणि इथे काय केलं आहे त्यांनी ती स्ट्रिंग पास केली, बॅड होस्ट नेम म्हणून त्यांनी नेटवर्क एरर नावाचा स्वतःचा एरर बनवला. तसंच आपण इथे काय बनवला, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हा स्वतःचा एक एरर बनवला. इथे एक्सेप्शन नाव लिहा, एरर नाव लिहा, तुम्हाला जे काही वाटेल ते लिहा, पण ओळखता आला पाहिजे. दुसरा जो कोण प्रोग्राम म्हणजे कंपनीमध्ये तुम्ही एकटाच कोडिंग करणारे असतात एकाच प्रोजेक्टसाठी, असं नाही. मग तुम्ही केलेला कोड आहे तो दुसऱ्याला सुद्धा समजला पाहिजे, टीममेटला, इतर टीममधले बाकीचे मेंबर आहेत त्यांना. म्हणून जे काही क्लासला नाव आणि देणार ते वाईज अर्थपूर्ण असले पाहिजेत. इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, आता आपल्याला हे एक्सेप्शन कॅच करायचं आहे. मग कॅच कसं तुम्ही करणार, ज्या कोडमध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे तो तुम्ही कुठे टाकणार, ट्रायमध्ये, बरोबर. हा सगळा कोड मी कुठे टाकतो आता, ट्रायमध्ये. टाकला की याच्यानंतर मी आता काय करतो, कॅच करतो. कॅच म्हणजेच काय, याच्यामध्ये एक्सेप्ट एररचं नाव, कोणता एरर येऊ शकतो, तर हा एरर येऊ शकतो, कळलं. हा एरर येत असेल तर काय कर, इथे ते इथे प्रिंट कर की इनव्हॅलिड एज एक्सेप्शन इज कॉल्ड. तुम्हाला इथे फायनली पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, ते काही कंपल्सरी नाही आहे.
प्रोग्राम रन करतो. आता जर मी इथे टाकला -5 तर बघा इनव्हॅलिड एक्सेप्शन इज कॉल्ड आलं. म्हणजे काय, ही लाईन प्रिंट झाली. म्हणजेच काय, त्याने हे इनव्हॅलिड एक्सेप्शन काय केलं, कॅच केलं. कळलं ना. आणि आता जर मी व्हॅलिड पॅरामीटर टाकला, एज 10 टाकलं तर तसलं काही येणार नाही. यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. म्हणजे ट्राय कॅच व्यवस्थित हा ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट झाला. आणि जर मी इथे -10 जर टाकलं, -100 टाकलं तर काय आलं बघा, इनव्हॅलिड एक्सेप्शन इज कॉल्ड. तर तुम्ही म्हणाले EX आहे ते कशासाठी, मग EX आहे ते काय झालं, एक्सेप्शनचं ह्याचं काय झालं, हे ऑब्जेक्ट झालं. मग आता जर मी इथे -10 टाकायला गेलो तर बघा हे EX हे प्रिंट झालं पुढचं सगळं. कळलं. मग इथे EX.args हे आता ARGS म्हणजे काय, EX हे ऑब्जेक्ट झालं कोणतं, तर या इनव्हॅलिड एज एक्सेप्शन या क्लासचं याचं ऑब्जेक्ट झालं. मग याच्यामध्ये पॅरामीटर काय आहेत बघा, आर्ग्युमेंट्स आहे याचे ॲट्रिब्यूट्स. मग EX सेल्फ म्हणजेच कोणतं, EX ऑब्जेक्ट, तर ऑब्जेक्ट डॉट पॅरामीटर, ऑब्जेक्ट डॉट ॲट्रिब्यूट, ऑब्जेक्ट डॉट ARGS. ते जर आता आपण असं लिहिलं आणि आता जर मी इथे रन करायला गेलो तर बघा हे प्रिंट झालं EXचा अर्थ इथे. जर इथे मी काय लिहिलं, व्हॅल लिहिलं, आता जर हा प्रोग्राम रन केला, इथे बघा काय आलं, यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड एज. व्हॅल म्हणजे काय, ॲज अ त्यांनी स्ट्रिंग म्हणून घेतली ती. आणि तुम्हाला आणि मगाशी ARGS होतं. ARGS म्हणजे काय, ॲरे आहे तो आर्ग्युमेंट्सचा. जसं तुम्ही जावामध्ये पब्लिक स्टॅटिक वाईड मेन ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग ॲरे होता ना आर्ग्युमेंट्स, ARGS म्हणून तशा टाईपचा आहे. म्हणून तुम्ही जे काय पास करायचा मगाशी व्हॅल्यू, ती कशी व्हायची, स्ट्रिंग म्हणजेच काय, कॅरेक्टरचा ॲरे ना, मल्टिपल कॅरेक्टर एकत्र येऊन स्ट्रिंग बनलेली आहे. म्हणून इथे म्हणून काय यायचा, हा ॲरे प्रिंट व्हायचा ARGS वापरायचा तेव्हा. तेच जर तुम्ही इथे काय नॉर्मल स्ट्रिंग वापरला, व्हॅल वापरा किंवा STR वापरा, तर काय होणार, असं प्रिंट होणार नाही. तर तुम्हाला ती जसं तुम्ही तिकडे टाईप केलेलं आहे कुठे, हे यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड एज, तर जसंच्या तसं प्रिंट होणार. यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड एज. समजलं एक्सेप्शन हँडलिंग. स्वतःचं एक्सेप्शन कसं रेज करायचं, तर पुन्हा सांगतो. एक स्वतःच्या नवीन आपण एक्सेप्शन बनवलं स्वतःच्या मनाने, ज्याचं नाव काय आहे, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. काय, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. मग जी स्ट्रिंग आपल्याला त्याच्याबरोबर प्रिंट करायची आहे ती पॅरामीटरवरून पाठवली, STR बरोबर. एंटर युअर एज. जर एज ग्रेटर दॅन 18 असेल तर यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. जर नसेल तर यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. आणि जर ते एज लेस दॅन 1 असेल तर इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हे काय कर, फायर कर, रेज कर. आणि मेसेज काय पास कर, यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड एज. हा मेसेज कुठे जाणार, या STR कडे. जर तुम्हाला याला जर पॅरामीटर पाठवायचं असेल, म्हणजे इफ एल्सचा कोड यामध्ये करायचा असेल, फॉर एक्झाम्पल हे समजा मी ट्राय कॅच आहे ते सगळं काढून टाकतो. आता मी काय करणार की मी आधी चेक करणार एज हे इनव्हॅलिड आहे की नाही, बरोबर. हे आधी मी चेक करायचं आहे समजा मला. तर इथे मी एक असाही पॅरामीटर टाकू शकतो, काय, एज नावाचा पॅरामीटर, एज. आणि इथे मी चेक करू शकतो जर ते एज काय असेल, इफ सेल्फ डॉट एज हे काय असेल, लेस दॅन इक्वल टू 0, लेस दॅन इक्वल टू 0 म्हणा किंवा लेस दॅन 1 म्हणा, अर्थ एकच. तर काय कर, प्रिंट कर इनव्हॅलिड एज. अशा पद्धतीने हे करू शकतो. पण मला वाटतं मगाचा कोड तुम्हाला बरा सोपा वाटणार, बाकी काही नाही. जे मी यामध्ये चेक केलं होतं तेच तिथे चेक केलेलं आहे. मग अशा प्रकारे हा एक्सेप्शन हँडलिंगचा कोड आहे. यामध्ये काय केलं आपण, पुन्हा होता तसा कोड करतो.
पहिला आपण एक एज घेतलं, ते एज आपण चेक केलं, ट्राय कॅचमध्ये काय टाकलं आपण, ज्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे तो कोड टाकला, तो ब्लॉक टाकला. एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 असेल तर यू आर एलिजिबल फॉर वोटिंग, लेस दॅन 1 असेल तर रेज कर. कोणता एरर रेज कर? इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. इनव्हॅलिड एज एक्सेप्शन एरर हा काय आहे? एक क्लास आहे जो काय करतो तर स्ट्रिंग पॅरामीटर घेतोय. स्ट्रिंग ती आपण पॅरामीटर पाठवलं, यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड एज म्हणून, कळलं? आणि इथे एल्स काय प्रिंट कर? यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. आपण चेक केलं, जर इनव्हॅलिड एज एक्सेप्शन आलं तर काय कर? इनव्हॅलिड एज एक्सेप्शन इज अ कॉल हे वाक्य प्रिंट कर. आणि जे काही तुम्ही EX या ऑब्जेक्टमध्ये कॅच केला एक्सेप्शन, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हा क्लास आहे, त्याचा हे ऑब्जेक्ट बनला आहे EX म्हणून. मग ते EX हे ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यातले ॲट्रिब्यूट आपण str हा ॲक्सेस केला. आता इथे काय असणार? ARGSच्या ऐवजी इथे str असणार, EX.str. आणि हा प्रोग्राम रन केला, एंटर एज -5, यू हॅव एंटर इनव्हॅलिड एज. कळलं ना? आणि जर तुम्ही इथे आर्ग्युमेंट्स म्हणून टाकलं तर आर्ग्युमेंट्स म्हणजे काय? एक प्रकारे ते टपल म्हणजे कलेक्शन तुमचं प्रिंट होणार. यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड एज हा एक. मग दुसरा आणि काय असेल तर या कॉमाच्या पुढे दिसणार. याच्यामध्ये कोणाला काही समजलं नसेल तर आताच विचारा. ऑनलाईन वाले तुम्हाला काय समजलं? समजलं सर. हां. ऑफलाईन वाले समजलं? रेज म्हणजे काय ते समजलं? ते सेल्फ म्हणजे काय ते समजलं? जसं जावामध्ये आपण धिस होता, जसा जावामध्ये आपण स्टुडंट बघितला. स्टुडंट क्लासमध्ये आपण व्हेरिएबल घ्यायचो आतमध्ये, ॲट्रिब्यूट्स, रोल नंबर, नेम, त्यानंतर ॲड्रेस. मग आपण काय करायचो? स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवायचो. स्टुडंट एस इज इक्वल टू न्यू स्टुडंट. मग एस डॉट रोल नंबर ॲक्सेस करायचो, एस डॉट नेम, एस डॉट ॲड्रेस, बरोबर? मग एस म्हणजे कोण याच्यामध्ये? सेल्फ समजा, कळलं? म्हणून ते सेल्फ डॉट नेम, सेल्फ डॉट रोल नंबर, सेल्फ डॉट ॲड्रेस. तसं इथे काय आलेलं आहे? सेल्फ डॉट str. कळलं? बाकी काय त्याच्यामध्ये वेगळं नाही आहे. हे आपण OOP बघणार आपण यामधले एक्सेप्शन हँडलिंग झाल्यानंतर बघूया. पण त्या OOP बघायच्या आधी फाईल इनपुट आउटपुट ऑपरेशन दाखवतो, मग आपण ॲक्च्युअल OOPला सुरुवात करूया. तर आणि बघूया एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आणि काय पॉईंट राहिला तर. झालं, एक्सेप्शन हँडलिंग हा कन्सेप्ट तुमचा पूर्ण झालेला आहे. मग ही व्हिडिओ आहे ती मी इथे स्टॉप करतो आणि उरलेला पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बनवतो. रेकॉर्डिंग स्टॉप करतो.